नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जूनला म्हणजे सोमवारी आहे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सुवासिनीसाठी अतिशय पवित्र आणि मंगलमय सण मानला जातो. ज्योतिषशास्त्र अनुसार हे व्रत केल्याने पतीच्या कुंडलीतला अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. तसेच वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होतात आणि पतीला दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य मिळतं. आणि म्हणूनच वटपौर्णिमेला अखंड सौभाग्याच्या प्राप्ती हवे यासाठी सुवासिनी स्त्री व्रत करून करत असतात. या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्ती महत्त्व दिलं जातं. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केलं जातं. वटपौर्णिमा म्हटलं की सर्व स्त्रियांचा हा आवडता सण असतो, कारण या दिवशी सुवासिनी स्त्री छान असं साज शृंगार करून वडाच्या झाडाशी पूजा करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असतात. आणि म्हणूनच जर या वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांना या रंगाच्या जर साडी नेसली, 2 ते 3 रंग असे आहेत जे शुभ मानला जातात आणि जर तुम्ही त्याच रंगाच्या साडी नेसून वटपौर्णिमेच्या पूजा केली तर त्या पूजेच्या दुप्पट फळ तुम्हाला मिळतं. हे जे रंग आहेत तर ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. याच्याबरोबर या प्रत्येक रंगाच्या मी महत्त्व सुद्धा सांगणार आहे. याच्यासोबतच असे काही 3 रंग सुद्धा आहेत. जर आपण वटपौर्णिमेला त्या 3 रंगाच्या साड्या नेसून पूजा केली तर त्या पूजेच्या आपल्याला कोणतेही फळ मिळणार नाही. व्यवस्थित आपण जर या 3 रंगाच्या साड्या नेसून पूजा केली तर याच्याच वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतील. कारण ज्योतिषशास्त्र अनुसार कोणतेही पूजा करण्यासाठी काही असे अशुभ रंग असतात तर ते वर्ज्य केला जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते रंग घातल्याने आपल्याला जास्ती फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त फळ मिळणार आहे. याच्याबरोबर या दिवशी कोणत्या रंग वर्ज्य करायचे आहे, पूजाचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे. कारण बघा, ज्योतिषशास्त्र अनुसार आपण जर शुभ मुहूर्तावर पूजा केली तर ती पूजा सफल होतं. त्या पूजाच्या आपल्याला नक्कीच फळ जे आहेत तर ते मिळत असतात. म्हणूनच वटपौर्णिमेच्या पूजा करण्यासाठी कोणत्या शुभ मुहूर्त असणार आहे, त्याच्याबरोबर प्रत्येक दिवस विशिष्ट काळ हा राहू काल सुद्धा असतो आणि राहू कालामध्ये कोणतीही पूजा अर्चाही केला जात नाही. म्हणूनच या दिवशी राहू काल कोणत्या वेळामध्ये असणार आहे, कोणत्या वेळात आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी काही छोट्या मोठ्या चुकी आहेत त्या आपल्या हातातून चुकूनही होणार नाही. याच्या आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तर या वटपौर्णिमेच्या सणाच्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईक देखील घ्या आणि पहा. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमेचा प्रारंभ 29 जूनला पहाटे 3:07 होणार आहे आणि या पौर्णिमेच्या समाप्ती 30 जूनला पहाटे 5:27 होणार आहे. म्हणूनच उदयतिथी अनुसार यंदा वटपौर्णिमा 29 जुलैला म्हणजे सोमवारी साजरी केला जाणार आहे. 29 जून रोजी पूजाच्या जे शुभ मुहूर्त असणार आहेत तर ते सकाळी 8 जून
8:48 ते 10:40 अतिशय असं शुभ मुहूर्त आहे. म्हणूनच तुम्हाला याच वेळामध्ये पूजा करायची जास्तीत जास्त प्रयत्न करायची आहे. बरेच वेळी काय होतं की आपली घरातली काही कामं असतात आणि म्हणूनच आपण घरातली कामं करत असतो आणि पूजा ही शेवटी करतो, परंतु असा तुम्हाला चुकूनही करायच्या नाही. पूजा ही खूप महत्त्वाच्या असतं. यामुळे बघा, या दिवशी आपल्याला या शुभ मुहूर्तावरच पूजा करायची जास्तीत जास्त प्रयत्न करायची आहे. जर या वेळामध्ये तुम्हाला नाहीशी शक्य झालं तर या दिवसाच्या राहू काल सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. पण ज्योतिषशास्त्र अनुसार जर आपण कोणतीही पूजा किंवा कोणतेही शुभ मुहूर्तावर केली तर ते खूप जास्ती पुण्यकारक मानलं जातं. म्हणूनच या शुभ मुहूर्तावर पूजा करायची प्रयत्न करायची आहे. याच्याबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ सुद्धा असतो. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळ असणार आहे सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत साधारण 1.5 तास हा राहू काळाचा असणार आहे. यामुळे हा राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेच्या पूजा ही करायची नाही. बरेच वेळी काय होतं की अनेक स्त्री जॉबला जातात, यामुळे सकाळी आवरून वटवृक्षाच्या पूजा करतात आणि मग त्या जॉबला जातात. पण या दिवशी बघा सकाळीच राहू काळ असणार आहे. यामुळे तुम्ही सकाळी पूजा नाही केली तरी चालेल, अगदी तुम्ही संध्याकाळी येऊन सुद्धा पूजा करू शकता. यामुळे या राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. आता हे झाला शुभ मुहूर्त कोणता आणि अशुभ मुहूर्त कोणत्या, या वेळात आपल्याला पूजा करायची नाही. आता आपण पाहूया की यंदा वटपौर्णिमेच्या कोणता रंग शुभ साडी ही आपल्याला नेसायची आहे, जेणेकरून आपल्याला या व्रताच्या आणि या पूजेच्या जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल. तर बघा, स्त्री ज्या आहेत तर त्या मस्त या दिवशी साडी दागिने घालून वडाच्या झाडाशी पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्ती लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबतच आपली संस्कृती सुद्धा जपणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर या दिवशी बघा, वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमेला जे शुभ रंग आहेत ते रंग घातल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्याबाबतीत सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या माहिती सांगणार आहे. याच्याबरोबर बांगडे सुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांच्या एक खूण असतं. तर या बाबतीत सुद्धा काही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायची आहे. जे काही शुभ रंग आहेत ना ते रंग घातल्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मकता लहरी या निर्माण होतात आणि पूजेच्या फळ हे आपल्याला मिळत नसतं. आता या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंग घातल्यामुळे आपल्याला याचे शुभ होतं, पण आपण अगोदर जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला रंग आहे ते म्हणजे हिरवा रंग. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा देवीच्या वटी भरतो तेव्हा हिरव्या रंगाच्या साडी, हिरव्या रंगाच्या बांगडे या अर्पण करत असतो आणि म्हणूनच जर महिलाने या वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा रंगाच्या साडी नेसली तर ती खूप जास्ती सर्वोत्तम आहे. तर हा जे रंग आहे ना ते अतिशय महत्त्वाचे मानले जातं. हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातं. हिरवा रंग हा आपल्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असतं. तर बघा, हिरव्या रंगाच्या साडी घातल्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्ण, श्री हरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असतो. तसेच या दिवशी हिरवा रंगाच्या साडी घातल्याने आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही समस्या अडीअडचणी आहेत तर ते सुद्धा दूर होतात आणि
पती पत्नीमध्ये सुख सौख्य रंगाच्या राहील. आपण या दिवशी हिरवा रंगाच्या साडी नेसून वटपौर्णिमामध्ये पूजा केली तर आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. यानंतर दुसरी रंग येते ते म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळा रंगाच्या ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्य प्रतीक मानला जातं. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला कापडाच्या पितांबरी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच कोणत्याही प्रकारात मांगलिक कार्यात पिवळा रंग हा अवश्य वापरला जातो. म्हणूनच पूजामध्ये पिवळी रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळी रंग हा सूर्य उदय, मंगल, बृहस्पती, गुरु ग्रह यासारख्या ग्रहाच्या प्रतिनिधित्व करत असतो. पिवळी रंग हा आपण या दिवशी परिधान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होतो. याच्याबरोबर तिसरी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणते ते त्यातली हळद म्हणजे हळदीला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंगाला सुद्धा आहे. आणि खरंच शक्य झाली तर यंदा वटपौर्णिमेला पिवळा रंगाच्या साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि त्याच पिवळी रंगाच्या अत्यंत प्रिय आहे. यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतः हळू वास करत असते. म्हणूनच यंदा पिवळ्या रंगाच्या साडी नेसून वटवृक्षाला पूजा करावे. यामुळं नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद ही तुम्हाला प्राप्त होईल. यानंतर पुढचा रंग आहे ते म्हणजे लाल रंग. जर तुमच्याकडे लाल रंगाच्या साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्याला हिंदू धर्मात लाल रंग हा सुद्धा खूप जास्ती शुभ मानला जातं. आपण जेव्हा रोज देवपूजा करत असतो तर इतर वेळी काही पूजा करत असलं तर पूजा मांडणी करत असेल किंवा काही विधी करत असेल तर पूजाच्या जेव्हा लाल रंगाच्या वस्त्र हे आपण वापरत असतो. कारण लाल रंग हा सूर्य देवी देवतांच्या खूप जास्ती प्रिय आहे. यात बघा माता लक्ष्मी सुद्धा हा रंग अत्यंत प्रिय आहे. यामुळं त्या दिवशी आपण लाल रंगाच्या परिधान करून वटवृक्ष पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप जास्ती फायदा होईल. तसेच सौभाग्य मधला एक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कुंकू. तर कुंकू सुद्धा हे लाल रंगाच्याच असतं. यामुळे लाल रंग हा उत्सव, सौभाग्याच्या अभंग, शौर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातं. एवढंच नाही तर लाल रंग हा धनाच्या देवी म्हणून म्हणजे माता लक्ष्मी आणि शक्तीच्या देवता म्हणजे माता दुर्गा यांनी सुद्धा अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंग साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मकता ऊर्जा मिळते. यानंतर बघा चौथी रंग आहे ते म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा सुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्त रंग आहे. केशरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचा प्रतीक मानला जातं आणि म्हणूनच हिंदू धर्मात हा रंग यज्ञ किंवा अग्नीच्या ज्वालासारख्या प्रकाशन मानला जातं, जे अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतं. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेच्या ध्वजा, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वजा केशरी रंगाचा होता. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान याच्या प्रतीक आहे. तसेच केशरी रंग देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मकता ऊर्जाही मिळत असतं. यामुळे केशरी रंग साडी घातल्याने तुम्हाला एक नवीन प्रकारातली ऊर्जा मिळतं. म्हणजे तुम्ही केशरी रंगाच्या साडी सुद्धा यंदा वटपौर्णिमेला नेसू शकता. तसेच गुलाबी रंगाच्या साडी सुद्धा तुम्ही या वटपौर्णिमेला नेसू शकता. कारण गुलाबी रंग हा सुद्धा जास्ती शुभ मानला गेला आहे. गुलाबी रंग साडी नेसल्याने नवरा बायकोंमधलं जे काही नातं आहे तर ते जास्ती घट्ट होतं. या रंगासोबतच तुम्ही चिंतामणी किंवा पोपटी चॉकलेट या रंगाच्या साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता किंवा तुमच्याकडे या रंगाच्या ड्रेस असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. परंतु शक्यतो वटपौर्णिमेला सर्व सावित्री साडीच नेसायच्या जास्तीत जास्त प्रयत्न करायची आहे. प्रत्येक रंग जे आहेत तर ते रंगामध्ये
काहीतरी सकारात्मकता ऊर्जा खेचून घेण्याच्या ताकद असतं आणि याच आपल्याला मनावर आपल्या शरीरावरती काहीतरी सकारात्मकता परिणाम जे आहेत तर ते होत असतं. आणि म्हणूनच जे शुभ रंग मी तुम्हाला सांगितली तर त्यातली एखादी शुभ रंग तुम्ही निवडलं त्या रंगाच्या साडी की ही आवर्जून नेसायची आहे. आता आपण पाहूया की या दिवशी कोणत्या रंगाच्या साडी आहे या चुकूनही नेसू नये. तर सर्व सुवासिनी स्त्रियांना माहितीच असे की पूजाच्या दिवशी या शुभ सणसुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा रंग, पूर्ण पांढरा रंग यासोबतच अगदी डार्क निळा रंग तीन रंग शक्यतो आपल्याला टाळायची आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की कोणत्याही पूजामध्ये काळा रंग आणि पांढरा रंग हा अजिबात वापरत नाही. कारण या रंग अशुभ मानलं जातं. या व्रतामध्ये आपण या रंगाच्या कपडे परिधान केली तर आपल्यामधला एक नकारात्मकता येत असतो आणि कुठेतरी आपण केलेली पूजाचे आणि व्रताच्या फळ जे आपल्याला मिळत नाही. याच्याबरोबर पुढची गोष्टी म्हणजे बांगड्या. बघा आजकाल काय आहे की या रंगाच्या साडी घेतलं आपण त्याच मॅचिंगच्या बांगड्या आपण घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगडे घाला पण त्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगडे या आवर्जून घालायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरवा रंगाच्या काचेची बांगडे किंवा 6 तरी बांगड्याच्या तुम्हाला हातामध्ये घालायची आहे. सोन्याच्या घाला किंवा इतर कोणतेही बांगड्याचे घालू शकता पण त्याच्याबरोबर हिरवा रंगाच्या काचेच्या बांगडे या तुमच्या हातामध्ये असायलाच हवं. कारण हिरवा रंगाच्या बांगडे ही अखंड सौभाग्याच्या प्रतीक आहे आणि हा सण सुद्धा अखंड सौभाग्यासाठी केला जातं. ज्या हाताने आपण पूजा करणार आहोत त्या हातामध्ये हिरवा रंगाच्या बांगडे हा असायलाच पाहिजे. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मॅटेरियलचे बांगडे तुम्ही अजिबात घालू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरवा बांगडे अतिशय महत्त्व स्थान दिलं गेलं आहे. हिरवा बांगडे लक्ष्मीचे रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याकडे बघा जेव्हा मुलांची लग्न होतं तेव्हा त्यांच्या हातामध्ये हिरवा रंगाच्या चुडा भरला जातं. तसेच आपण जेव्हा सौभाग्यवतीच्या ओटी भरतो तेव्हा सुद्धा त्या वटीमध्ये हिरव्या रंगाच्या बांगडे या आवर्जून असतात. कारण ते सौभाग्याच्या प्रतीक आहे आणि जेव्हा आपण हिरवा रंगाच्या बांगडे आपल्या हातात घालतो ना तेव्हा सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होत असतो. आपण या बांगड्यात आपल्याला हातात परिधान करतो तेव्हा आपल्या पतीच्या सुद्धा प्रगती होत असतं. यामुळे बघा महिलांनो तुम्हाला हिरवा रंगाच्या बांगडी या आपल्या हातामध्ये घालायची आहे. यानंतर ना पुढच्या गोष्टीची ती तुम्हाला टिकली. आता आपण साज शृंगार करणार आहोत तर टिकली ही आपण लावतो. त्याशिवाय आपण शृंगार जे आहे तर पूर्ण होत नाही. पण या दिवशी तुम्हाला बघा चुकूनही पांढऱ्या रंगाच्या टिकली अजिबात आपल्या कपाळावरती लावायची नाही आणि याच्यासोबतच रंगाच्या टिकली सुद्धा आपल्या कपाळावरती लावायची नाही. टिकली नाही तर रंगाचा गंध हा सुद्धा कपाळावरती लावायची नाही. काही चूक आहे ना ते अजिबात या दिवशी आपल्याला हातातून होऊ देऊ नका. जेणेकरून आपल्याला व्रताच्या या पूजाच्या शुभ फळ जे आहेत तर हे प्राप्त ते होईल. तसेच या दिवशी आपण व्रत करणार आहे यामुळे कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा कोणाशीही वाईट बोलू नका, खोटा बोलू नका, कोणाला अपमान होईल असं काही कृत्य तुम्ही करू नका. कारण वटपौर्णिमा व्रत जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ मानला जातं. हा खूप जास्ती पवित्र सण मानला जातं. यामुळे तुम्हाला हे जे नियम आहे ना तर ते आवर्जून पाळायचेच आहे. याच्याबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला फक्त व्रत करायची आहे. कोणतेही पूजा वगैरे जे आहे तर ती अजिबात करायची नाही किंवा कोणतेही उपाय करायची नाही. फक्त तुम्हाला उपवास करायची आहे. आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशा वेळी काय करायच्या, मासिक धर्म असलेल्या स्त्री सुद्धा फक्त व्रत करायची आहे. तुम्हाला कोणतेही पूजा करता येणार नाही. तुम्ही लांब बसून या व्रताच्या कथा जी आहे तर ती ऐकू शकता.
शकता किंवा मोबाईलवरती तुम्ही स्वतः वाचली तरीही चालेल. उपवास करा आणि फक्त या व्रताची कथा ऐका, तरीसुद्धा तुम्हाला त्याच्या फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. पण तुम्हाला कोणतीही पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. याच्याबरोबर या दिवशी तुम्ही बघा, नवीन साडीसुद्धा नेसू शकता, हरकत नाही. नवीन साडी नेसा, छान व्रत करा आणि या व्रताच्या कथा ऐका. आणि जेव्हा तुम्ही साज शृंगार करणार आहे तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातात हिरव्या रंगाच्या चुडा, याच्यासोबतच आपल्या मांग्यामध्ये कुंकू भरल्या, मंगळसूत्र पायामध्ये जोडवा आणि पैंजण असा साज शृंगार करून तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे. शक्य असेल तर हातावरती छान आदल्या दिवशी मेहंदी काढा, केसामध्ये गजरा घाला. इतकं तुम्हाला नटून थटून पूजा करायच्या होईल तसं तुम्ही करू शकता. आणि याच्यासोबतच तुमच्या मन शुद्ध आणि पवित्र असायला हवा. जर मनातला एक तुम्ही वाईट असेल तर तुमच्या वाईट असतील तर तुम्ही कितीही व्रत केला किंवा कितीही पूजा केला ना, याच्या फळ मिळत नाही. म्हणूनच आपल्याला मन हे शुद्ध आणि पवित्र असायला हवं. तसंच या व्रताच्या जी अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपला मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.